श्री गुरुदेव. गुरुदेवाने त्यांचे जीवन वाचवले नाही तर त्याचे जीवन अर्थपूर्ण केले. आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत. एका गावात विनय नावाचा मुलाने संवेदनशील मुलगा राहत होता. उदात्त हेतू, घराचे ताणतणाव आणि आयुष्यातील संघर्ष त्यामुळे तो खूप दबून गेला होता. तो रोज विचारायचा, मी एवढा प्रयत्न करतो पण माझे नशीब का बदलत नाही. त्याच्याकडे दिशा नव्हती, आधार नव्हता आणि मनात शांतता नव्हती. एक रात्री तो घरी सगळे झोपल्यानंतर एकटाच छतावर बसून रडू लागला. आकाशाकडे पाहून म्हणाला, देवा, जर तुला मला खरोखर प्रेम करत असशील तर मला असा कोणीतरी दे जो माझ्या हृदयाला समजेल. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच मनापासून तळमळीने प्रार्थना केली होती. दुसऱ्या दिवशी तो शहरातल्या एका कार्यक्रमाला गेला. तेथे भव्य पण शांत असा दरबार भरला होता. मंचावर एक तेजस्वी, दिव्य, शांत व्यक्तिमत्व विराजमान झाले होते. गुरुदेव विनय दूर उभा होता, पण गुरूंच्या नजरा त्याच्यावर पडल्या. गुरुदेवाने हळूच स्मित हास्य केले, जणू ते म्हणत होते, बाळा, मी तुला ओळखले आहे. तुझ्या वेदना माझ्या आहेत. विनयच्या शरीरात रोमांच उठला. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. भारावून गेला. कार्यक्रम संपल्यावर विनय शांतपणे बाजूला उभा होता. गुरुदेव तेथून जाताना थांबले. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या एका स्पर्शाने त्याच्या मनातील हजारो वेदना एका क्षणात कमी झाल्या. गुरुदेव म्हणाले, घाबरू नकोस. तुझे मन स्वच्छ आहे. तुझे आयुष्य बदलणार आहे. विनय अवाक झाला. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याला इतके जवळून समजले होते. काही महिन्यांनी विनयच्या आयुष्यात मोठे संकट आले. घरात आर्थिक अडचण, कामात अपयश आणि मनात पराभव. तो गुरुदेवाकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मला काय करावं कळत नाही. गुरुदेव शांतपणे म्हणाले, फक्त धीर धर बाळा. जे थांबतात त्यांनाच माझी सावली मिळते. त्या शब्दात एक वेळ सामर्थ्य होते. विनयने सर्व चिंता गुरुच्या चरणी ठेवून नव्या उमेदीने प्रयत्न सुरू केले. काही दिवसातच त्याला नवीन संधी मिळू लागल्या. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे जमत नव्हत्या त्या सहज होऊ लागल्या. तो मनात म्हणाला, माझी मेहनत आहे, पण यशाचे कारण एकच, गुरुदेवांची सावली. त्याने हृदय कृतज्ञतेने भरून आले. त्याला आता भीती उरली नव्हती, कारण त्याच्या मागे गुरूंचा हात होता. आज विनय एक यशस्वी, शांत, समृद्धी माणूस आहे. तो म्हणतो, जगात बाहेर जाण्यासाठी अनेक रस्ते असतात, पण त्यांच्या चरणापर्यंत पोचण्यासाठी फक्त एकच रस्ता, श्रद्धेचा. गुरुदेवाने त्याचे जीवन वाचवले नाही तर त्याचे जीवन अर्थपूर्ण केले. त्याला गुरूंची सावली मिळते. त्याच्या आयुष्यात अंधार कधीच राहत नाही. जय गुरुदेव. गुरु कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो. श्री गुरुदेव. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय सियाराम.